जय शिवराय मित्रांनो मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडलेली घटना ऐकून रक्त उसळतं, मन सुन्न होतं. 25 वर्षाची प्रियंका पुरोहित हिने आपल्या पती पुरुषोत्तम देवकृष्ण याचा खून केला आहे. आपल्या प्रियकर कमलेश पुरोहित याच्या मदतीने हे कृत्य केलं. पतीला काळा रंग असल्याने ती वारंवार टोमणे मारायची. तू काळा आहेस, मी चांगला जोडीदार शोधू शकले असते. मित्रांनो, खून झाल्यानंतर प्रियकराने चोरीचा बनाव केला. घरात सामान पसरवलं, दागिने लपवले आणि नाटक केलं की चोर आले. पतीने विरोध केला म्हणून मारला. तिने रडत रिलेटिव्हना फोन केला आणि व्हिडिओ व्हायरल झाला. पण पोलिसांनी शंका घेतली. घराची तपासणी केली तेव्हा दागिने हातात सापडले. फोन कॉल आणि तपासून प्रियंका आणि कमलेश यांचे संबंध उघडकीस आले. प्रियंकाने कबूल केलं. पोलिसांनी दोघांना अटक केली तर खुनाचे कटात घेतलेला सुरंद्री फाटी भरार आहे. मित्रांनो, हा फक्त एक घटना नाही. प्रेम, विश्वासघात, खून आणि नाटक हे साखळे प्रकार आहे. पतीला मारून चोरीचा बनाव करणे आणि रडत व्हिडिओ बनवणे हे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई, पण अशा निर्धावांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. मित्रांनो, स्त्री सुरक्षा आणि कौटुंबिक विचार करावा. पब्लिक आणि समाजाने तरुणाला योग्य मार्गदर्शन करावे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी का? कमेंटमध्ये स्पष्ट सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहून शेअर करा, जेणेकरून अशा घटना थांबतील. भेटूया नवीन अपडेट्स. जय शिवराय, जय महाराष्ट्र.